इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे पुण्यातील हॉटेल्स बंद होत आहेत. तर सध्या देशभरात एलपीजीची टंचाई जाणवू लागली आहे. या संकटामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी इम्पोर्ट करणारा देश आहे. दरवर्षी सुमारे 31.3 मिलियन टन एलपीजी भारत वापरतो आणि त्यापैकी फक्त 12.8 मिलियन टन एलपीजी देशात तयार होतं. तर उर्वरित जवळपास 60% एलपीजी आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. गल्फ रिजन हा भारताच्या एलपीजी इम्पोर्टचा सर्वात मोठा सोर्स आहे. सौदी अरेबिया, युएई आणि कतर हे देश भारताला गॅस प्रोव्हाइड करतात. याशिवाय कुवेत आणि ओमान हे देखील महत्वाचे पुरवठादार आहेत. गेल्या काही वर्षात अमेरिका देखील एक मोठा एक्सपोर्टर म्हणून पुढे आला आहे. पण युद्धानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्री मार्गावर धोका वाढला आहे. त्यामुळे इन्शुरन्स आणि सप्लाय लॉजिस्टिक वरही मोठा दबाव निर्माण झाला आहे आणि याच कारणामुळे एलपीजी सप्लाय चेन विस्कळीत झाली आहे आणि काही शहरांमध्ये कमर्शियल सिलेंडरची कमतरता दिसू लागली आहे. म्हणूनच सरकारने इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लागू केला आहे, जेणेकरून संकटाच्या काळात साठेबाजी आणि काळा बाजार रोखता येईल आणि घरगुती एलपीजी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सरकारने कमर्शियल सेक्टरपेक्षा घरगुती वापरासाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं आहे. म्हणूनच पुण्यातील हॉटेल्स बंद होत आहेत.